नमस्कार. प्रथमतः मी सर्व मावळ तालुक्यातील पत्रकार मित्रबंधू, सर्वच इलेक्ट्रिक मीडिया, प्रेस मीडिया, प्रिंट मीडिया सर्वांचं बापूसाहेब बेगडे मित्र परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी मावळ तालुक्यामध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर 6 महिन्यानंतर आज या ठिकाणी आम्ही सर्व बापूसाहेब बेगडे मित्र परिवार पत्रकार परिषद घेत आहोत. प्रथमतः मी या ठिकाणी आपल्या भारत देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि मावळ तालुक्यातील सर्व भारतीय जनता पक्षाचे नेते मंडळी, सन्माननीय माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे यांच्या नेतृत्वामध्ये उद्या सर्व या ठिकाणी आम्ही प्रवेश करणार आहोत. तरी यानंतर आमच्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते तसेच संत तुकाराम कारखान्याचे संचालक सन्माननीय सुभाषभाऊ जाधव हे यानंतर आपल्याला संबोधित करतील. पत्रकार मित्रांनो नमस्कार. आत्ताच आमचे सहकारी तालुक्याचे युवा नेते सन्माननीय संतोष शेठजी मोरे यांनी आपलं सर्वांचं स्वागत केलेलं आहे. पत्रकार परिषद घेण्याचं कारण एक आहे किंवा गेल्या 8-9 महिन्यामध्ये काही घडामोडी झाल्या. त्या घडामोडीला सामोरं जात असताना आपण सर्वजण त्या गोष्टीचे साक्षीदार आहोत. हे सर्व करत असताना आमच्या तालुक्याचे नेते संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन सन्माननीय बापूसाहेब बेगडे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी हे तालुक्यामध्ये काम करत आहे. निवडणूक झाली. भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मंत्रिमंडळाची स्थापना झाली आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा कारभार सुरू झाला. हे करत असताना तालुक्यातील बापूसाहेबांना मानणारे अनेक त्यांचे सहकारी, त्यांचे मित्र यांना प्रश्न पडला तर आपण आता नेमकं करायचं काय. ह्या सर्व गोष्टी पाहत असताना, चर्चा करत असताना एक दिवस असं सर्वांमध्ये आम्ही ठरवलं की अतिशय चांगल्या प्रकारे केंद्रामध्ये नरेंद्रजी मोदी साहेब असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, अतिशय चांगल्या प्रकारचं काम, लोकाभिमुख असं काम सर्व दलित, पददलित, मजूर, शेतमजूर या सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची क्षमता आहे आणि सर्वव्यापी असं नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेलं आहे. आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये बापूसाहेब बेगडे यांना तो मानणारा तालुक्यातील हजारोच्या संख्येने जे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत यांनी निश्चय केला की आपण भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा. तो दिवस अगदी जवळ आलेला आहे. उद्याच आम्ही संपूर्ण मावळ तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये मुंबई येथे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यालय आहे. त्या कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे राज्याचे अध्यक्ष सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या तालुक्याचे नेते आदरणीय सन्माननीय सर्व तरुणांचं श्रद्धास्थान बापूसाहेब बेगडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण तालुक्यातील त्यांना मानणारा जो वर्ग आहे, त्यांची जी सहकारी आहेत, या सर्वांनी मिळून उद्या जाहीर प्रवेश आम्ही मुंबई येथे करणार आहोत. त्यासाठीच आपणा सर्वांना या ठिकाणी बोलवलेलं आहे.
बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या प्रवेश झाल्यानंतर आम्ही विस्तृत प्रकारे या ठिकाणी आपल्याला विषद करणार आहोत. त्यामुळं आपण या ठिकाणी आलात पुन्हा एकदा आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो आणि ही पत्रकार परिषद संपली असं जाहीर करतो. मुळामध्ये आता आतिश भाऊ परदेशी आहेत. जे काय आता प्रवेश प्रक्रिया सर्व आम्ही तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे. ओके हां हजारो कार्यकर्ते बापू साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईत जाणार आहेत. तिच्यामध्ये मोठी लिस्ट आहे. आता कोणाचं तरी 4-5 लोकांची नावं सांगायची, बाकीच्या ऐकू मी काय सांगतो त्या दृष्टीने संपूर्ण यादी उद्या 11 वाजता आम्ही तिथे जाहीर करणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला सांगितलेलं की तुम्हाला जे काही प्रश्नाची काय विषय असेल तुमचा त्या प्रश्नाला समर्थकपणे उत्तर देऊ आणि लिस्ट भेटेल, तुम्हाला लिस्ट यादी भेटेल अशी आपल्याच विनंती आहे. फक्त थोडंसं आम्हाला सहकार्य करा. हो हो उद्या किती वाजता निघणार काय असं? उद्या सकाळी 7:30 ते 8 वाजेपर्यंत सोमटणे फाटा येथे अन्नपूर्णा हॉटेल आहे. त्या अन्नपूर्णा हॉटेलपासून 250 शहरी भागातनं 250 ग्रामीण भागातनं असे 500-600 4 व्हीलरच्या ताफा संपूर्ण म्हणजे सोमटणे फाट्यापासून तळेगावातून वडगावातून कामशेटहून लोणावळा मार्गे आम्ही मुंबईत मार्गस्थ होणार आहोत असं आमचा. त्यांचे ती सर्व व्यवस्था पार्किंगची व्यवस्था सर्व केलेली आहे, सर्व व्यवस्था झालेली आहे. आणि तिथं गेल्यानंतर सर्व कार्यकर्ते सुद्धा चांगल्या प्रकारची व्यवस्था सर्व केलेली आहे. आता भाजपमध्ये जरी गेलं तरी मावळचे आमदार हे युतीचे आहेत. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, अजितदादा आणि शिंदेगड हे त्यांच्यातच आहे. परत तुम्ही आमदारांच्याच युतीमध्ये येत आहे, त्याबद्दल काय सांगा? सत्तेमध्ये येणार ना, आम्ही सत्तेमध्ये येणार आहोत. आणि शेवटी महायुती आहे. महायुतीचा जो तालुक्यामध्ये जो काय फॉर्म्युला असेल त्याप्रमाणे आम्ही सहकार्याने काम करणार. धन्यवाद.